नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, कालपासून आपण जे 28 जूनला तुमची अ, परीक्षा जी आहे टी त्या टीईटी साठी हे महासंग्राम आपण गणिताचा सुरू केलेला आहे. काल आपण एक लेक्चर युट्यूबवर अपलोड केलं आहे. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर ते नक्की पहा. आणि मित्रांनो, यामध्ये ना आपण एक गोष्ट करत आहोत की मॅथ्स मध्ये एक मेथडने कसं सोडवायचं आणि शॉर्टकट मध्ये कसं सोडवायचं आणि त्या उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचणार आहोत, ह्या गोष्टी आपण इथे डिस्कस करत आहोत. तर बघा, हे 2024 ला जे आपली स्टेटचा पेपर झाला होता त्यामधील हे पीवायक्यू आहेत. तर चला, वेळ न दवडता आपण लगेच माझा तर तुम्हाला परिचय आहेच. मी अनिल पालवे. मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर युपीएससी आणि एमपीएससी ह्या एक्झामच्या मुलाखती पर्यंत मी पोहोचलेलो आहे. आणि या स्पर्धा परीक्षेचा खूप सारा अनुभव आहे. त्याच्यामध्ये गणित खूप चांगल्या प्रकारे शिकवता येतं आणि तसा लोकांना आवडतं. त्यामुळे मी तुम्हाला हा महासंग्राम घेऊन येत आहे. जर तुम्हाला 28 तारखेला बघा, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल अशी आशा आहे. तर तुम्ही नक्की पहा, लाईक करा, शेअर करा. तर बघा, वेळ न दवडता आपण पहिलाच प्रॉब्लेम लगेच पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रॉब्लेम काय विचारलेला आहे की पहिलं गणित 103 नंबरचं गणित आहे. 2024 चा जो स्टेटचा पेपर 1 झाला होता त्यामधील हे गणित आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये किती सोप्या प्रकारे प्रश्न विचारला आहे आपल्याला दिसून येतं. काय विचारलंय बघा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, त्रिकोण मोजण्याची संख्या विचारलेली आहे. बघा, त्रिकोण आपल्याला का डायरेक्ट माहिती, ते असे 3 कोण, त्याला एक त्रिकोण म्हणायचं. आणि जर अशी आकृती दिली तर एका पायावरती, बघा पाया म्हणजे बेस, आपण थोडक्यात त्रिकोणाची माहिती पाहूया. असा हा त्रिकोण असतो. तर ह्याला आपण काय म्हणतो, पाया, उंची आणि हा कर्ण. हा जर काटकोन त्रिकोण असेल तर, किंवा असा जरी त्रिकोण असला तरी पण बघा, हा पाया. पाया म्हणजे काय, जो त्रिकोण कोणत्या बाजूवर उभा आहे त्याला आपण असं पाया असं म्हणतो. तर आपण हे अशी आकृती असल्यानंतर त्रिकोण कसं मोजतो, तर एक सोपी मेथड बघा काय आहे. तर तुम्ही सुरुवातीला सगळ्यात पहिलं हा पाया आहे ना, पाया, तो पायाला अशी लाईन मारून घ्यायची आहे की हे पाया, ह्याच्यावरती किती त्रिकोण उभे आहेत. तर बघा, आकडे टाकायचा 1 आणि 2 आणि ह्यांची बेरीज. म्हणजे ह्याच्यामध्ये आता मोजून दाखवलं मी तुम्हाला, दुसऱ्या मेथडने मोजून पण दाखवतो. पण पहिल्या मेथडने हे तुम्हाला समजून सांगतो. 1 आणि 2, 3 हे त्रिकोण प्लस हा पाया बघा, ह्याच्यावरती किती, 1 2 3 किती झाले, ह्यांची बेरीज करायची. 6 आणि हे 3 किती झालं, हे 9. कुठं, एक एक मिनिट, 1 2 1 2 3. आता हे आपण ह्या पायावरचे किती झाले, 1 2, 1 आणि 2 बरोबर 3 आणि 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. ह्या दोन्हींची बेरीज आहे 9. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे बघा, गणितावर जर त्रिकोण विचारले, आता येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चौकोन विचारतील, त्याची पण ट्रिक आहे. आता त्रिकोणाची ट्रिक अशा प्रकारे आपल्याला करायची आहे. आणि जरा दुसऱ्या पद्धतीने बघा, आपण जर सहज मोजून बघितले, म्हणजे समजा आपल्याला हे माहित नाही, तर आपण काय करू शकतो, असं बघा, 1 2 3 4 5, हा मोठा एक 6 बरोबर, त्याच्यानंतर हा 7, हा 8 आणि हा 9, असं असे पण आपण मोजू शकतो. पण हे हे इझी होतं म्हणून आपण तिथं पाहिलं की अशा प्रकारे मोजता येतील. पण जर असं अवघड विचारलं तर आपल्याला ह्या प्रकारे करता येणार आहे. तर बघा, कोणतीही आकृती विचारू द्या, तर आपल्याला ह्या सोप्या पद्धतीने हे सोडवता येणार आहे. तर बघा, कुणाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता की हे समजलं नाही, किंवा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे नंबर दिले आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अकॅडमीच्या ज्या विविध बॅचेस आहेत की टीईटी बद्दल, तर त्याची सुद्धा चौकशी करू शकता. आणि अकॅडमीचे इतर जे लेक्चर आहेत बाबा, मानसशास्त्राचे असतील किंवा तुमचे जीएसचे असतील, किंवा जे तुमचा सिलेबस आहे त्याचे सुद्धा लेक्चर तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचं पुढील बघा,
आता पुढील गणित कशावरती विचारलं आहे पहा, की हे गणित आपल्याला एक किंमत काढायची, खरेदी विक्री किंमत, आणि साधं गुणाकार आणि भागाकार आणि बेरीज वजाबाकी ह्या गोष्टीवरती हे साधं गणित आपल्याला विचारल्याचं दिसून येतं. तर बघा, दोन पद्धतीने आपण सोडवू शकतो याला. विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, एक विकासने काय केलं की 120 रुपयाच्या 25 वह्या खरेदी केल्या. त्यानंतर काय केलं त्यांनी, 32 रुपये किमतीचे 5 पेन व 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली. तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या, आपल्याला त्याने किती खरेदी केली हे विचारलेलं आहे. तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप कसं सोडवू शकतो, किती सोप्या प्रकारे बघा, की 120 रुपये, हे 120 रुपये, त्याने काय केलं, 25 वह्या घेतल्या. हे 120 रुपयाच्या 25 वह्या, हे तर आपण लिहूया की ही प्रत्येकी 120 किमतीची वही आहे बाबा, की ही वही आहे. ही वही, ही वही आहे किती रुपयाची, 120 रुपयाची. तर एवढ्या त्यांनी वह्या 25 वह्या घेतल्या. तर हे साधा गुणाकार आपल्याला करता येतो कसा बघा, शून्य शून्याला शून्य, 25 दोन्ही 50, हातच्या आले 5, 25 एके 5, 25 एके 25 आणि 5 30. म्हणजे त्यांनी वह्यांची खरेदी 3000 रुपयाची केल्याचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे काय करतो तो बघा, पुढे त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येकी 32 रुपयाचं पेन आहे. पेन हा 32 रुपयाचा आहे आणि किती पेन खरेदी केलेत, 5. तर 5 साधा सिंपल गुणाकार बघा, बाजूला लिहून करायचा आहे की 32चा पाडा येणं अपेक्षित आहे का आपल्याला, 32चा पाडा नाही, 5च्या पाड्यानुसार करायचा साधा गुणाकार. 5 दुनी 10, हातच्या आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 160 रुपये. हे 160 रुपये हे कशाचे आहेत, पेन. हे कसं आहे, वही, की वह्या, त्या 32 वह्यांची किंमत आहे ही. त्यानंतर तो पुढे काय करतो, 140 रुपये किमतीचे 140 किमतीचे कंपास पेटी बघा, 140 रुपयाची कंपास पेटी त्यांनी खरेदी केली. ह्याची बेरीज केली म्हणजेच आपलं उत्तर. तर बघा, आपण सहज बेरीज कसे करतो, 0 0 0 0 0, 6 आणि 4 10ला 0, हातच्या आला 1, 3 3. बघा, पर्याय क्रमांक किती मध्ये आपलं 33 उत्तर आहे, 33. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, एवढं आपण किती पटकन करू शकतो, कारण फक्त आपल्याला कळालं काय पाहिजे, की गणितामध्ये विचारलं काय आहे. आणि जर तुम्हाला विचारलं हे जर कळालं असेल, तर तुम्ही एका मिनिटात त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर अशा प्रकारे बघा, आपल्याला ह्या गणिताचं उत्तर मिळत आहे. ह्याच्यात काय आहे का, फक्त साधं कॅल्क्युलेशन असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशीच आपल्या टीईटी मध्ये अशाच प्रकारची गणित विचारली जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतरच बघा, आता हे गणित काय विचारलं आहे बघा, की आपण पहिलं गणित वाचू, त्याच्यानंतर त्याची कसोटी काय असते त्यानुसार सोडूया. तर बघा, असा एक आकडा दिलेला आहे, किती अंकी, 1 2 3 4 5 6 अंकी. हा 6 अंकी आकडा दिलेला आहे आपल्याला. तिथे लिहिले 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी ह्या गाळलेल्या जागी, जी गाळलेली जागा आहे ना, त्या जागी असलेले समान अंक आहे बघा. त्याच्यात काय केलं की गाळलेल्या जागी समान अंक आहे. तर कोणता अंक तिथे भरावा म्हणजे त्या संख्येला 3 ने भाग जाईल. तर बघा, आपल्याला सर्वात पहिलं काय माहित आहे, की 3 ने कोणत्या संख्येला भाग जातो, तर 3 ज्या संख्येची बेरजेला 3 ने भाग जातो. म्हणजे कसं बघा, आपण 99 थोडक्यात बघूया. 99 या संख्येला 3 ने भाग जातो का, तर बघा, 9 दुनी 18, साधी बेरीज, 9 अधिक 9 बरोबर 18. 18ला 3 ने भाग जातो का, सोपं आहे, 3 सक्क 18. अशाच प्रकारे फक्त 6 अंक असलेल्या संख्येमधील अंकांची बेरीज, कुठला अंक या पर्यायापैकी कोणता अंक भरला म्हणजे 3 ने त्या बेरजेला भाग जाईल. तर आपण एक एक संख्या टाकून बघूया. बघा, आपण जर 4 टाकलं, 3
अधिक 5 अधिक 4 अधिक 2 अधिक 4 अधिक 6 अशी संख्या आपल्याला मिळेल. म्हणजे त्या संख्येमधील अंक मिळतील. आणि जर असे आपल्याला अंक मिळाले तर आपण काय करायचं, याची फक्त बेरीज करायची आहे. तर किती बेरीज येईल बघा. 6 4 10, 10 2 12, 12 4 16, 16 आणि 5 21 आणि 21 आणि 3 24. बघा 24 ला जातोय का भाग. 3 1 3, 3 8 24. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. आणि जरा तर मग आपण एक काम करूया की दुसरी संख्या टाकून बघूया तसं होतंय का. तर बघा आता हे 4 ऐवजी जर 2 टाकलं, हे 4 कमी केलं असतं तर 20, हे 2 टाकून आपल्याला काय मिळालं असतं, तर 20 ही संख्या मिळाली असती. 20 ही 3च्या पाड्यामध्ये आहे का, तर नाहीये. त्याच्यानंतर 9 बघा टाकून बघितलं असतं. 9 म्हणजे 10 जर टाकलं असतं, आता 24 आपला आलेला आहे आणि त्याच्यात 9 दुने 18, 18 म्हणजे 8 टाकलं, 8 मायनस जर केलं तर 10, 34. जर 34 हे येत असेल, 34 आहे का 3च्या पाड्यामध्ये, तर नाहीये. त्याच्यानंतर बघा हे 5 टाकून बघितलं, 5 टाकून बघितलं तर काय येईल, 26 येईल. 24 अधिक 2 तर काय आलं असतं, 26. 26 आहे का 3च्या पाड्यामध्ये, नाहीये. म्हणजे 3ची जी कसोटी, 3ची जी त्याला आपण कसोट्या म्हणतो, की बघा आपल्या बॅच मध्ये आपण ते सर्व डिटेल मध्ये घेतलं आहे, घेणार आहोत. तर अशा प्रकारे की 3ची कसोटी, उद्या तुम्हाला पेपरमध्ये काय विचारेल, तर 2ची कसोटी, 4ची कसोटी किंवा 11ची कसोटी, या कसोट्यावरती गणित विचारली जाऊ शकतात. आणि संभाव्य आहे बघा की साधं इतकं इझी प्रकारे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. तर मित्रांनो मला सांगा, ह्या टेट मध्ये तुम्हाला 90 मार्क पाडण्यापासून कोण अडवू शकतं. तर शक्यच नाहीये की 90 सहज तुम्हाला मार्क. गणिताला जर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क मिळाले तर 120 पैकी 60 मार्क सहज तुम्हाला मिळू शकतात. त्याची हमी आम्ही देऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर तर पुढील बघा, आता हे गणित बघा, फक्त आकड्यांची गंमत अशा प्रकारे हे गणित विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. काय विचारलंय बघा, 2.5 लिटर पेट्रोल. आपल्या शिक्षकांकडे बघा कशी टू व्हीलर असती, होंडाची टू व्हीलर. तर अशाच प्रकारचे त्याच्यावरती हे गणित विचारलं आहे. काय विचारलंय बघा. तर सरळ साधं गणित कसं विचारलंय त्यांनी बघा, की काय म्हणतात, 2.5 लिटर पेट्रोल मध्ये एक मोटारसायकल 162.5 किलोमीटर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला किती लिटर पेट्रोल लागेल. एक मोटरसायकल आहे, तिचा अवरेज 2.5 लिटर मध्ये ती 162.5 किलोमीटर जाते, तर 455 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती पेट्रोल लागेल. तर सिंपल साधं आपण काय करायचं बघा, की आपल्याला माहिती 1 लिटर मध्ये काढूया आणि 1 लिटरने जर ह्या संख्येला कुठल्याही संख्येला डिवाइड केलं तर ते किती लिटर मध्ये तेवढा अवरेज पडेल आपल्याला माहिती आहे. तर बघा आपण पहिलं काम करूया की 162.5 आणि किती लिटर म्हणताय, 2.5 लिटर. तर आपण काय करूया, हे अपूर्णांक दोन्ही एकमेकाला घालून टाकूया की 1625 डिवाइड बाय 25, ह्याचा फक्त भागाकार करूया. बघा तुम्हाला जर डायरेक्ट 25चा पाडा पाठ असेल, अपेक्षित ही गोष्ट आहे की बघा 30 पर्यंत पाडे पाठ असावेत. आणि जर नसतील तरी सुद्धा आपण सोप्या पद्धतीने कसं करू शकतो. हा, समजा तुम्ही म्हणाल सर माझा 25चा पाडा पाठ नाहीये, तर मग मी कसं करू. तर हे पहा, तर तुम्ही 5च्या पाड्याने करा. 5 5 25, हे 5 आलं. इथं असं करून लिहा, वाटलं तुम्ही बरोबर करून लिहा, म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाहीये. पण 5 वर जरी 5 घालवलात काय येईल, 5 त्रिक 15, उरला 1, 5 दोन्ही 10 आणि परत उरला 1, 5 त्रिक 15. जर 25 डायरेक्ट येत असेल तर खूप छान, आणि नसेल येत तर आपलं गणितात गरिबी म्हणूया, गणितात गरिबीनुसार असं करू शकतो.
परत काय येईल 5 एके 5, 5 सक 30 आणि 5 5 25, म्हणजेच ती गाडी 1 लिटर मध्ये 65 किलोमीटर जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर काय विचारलंय पुढं 455 मध्ये किती वेळ लागेल त्याला. चला आपण लगेच करूया बघा. 455 डिवाइड बाय 65. आता बघा, परत तुम्हाला जर पाडा येत नसेल तर तुम्ही त्या प्रकारे करू शकता. आता 5 काय येईल, 5 भागलं तर 5 9 45, 5 एके 5 बरोबर. आणि खाली काय येईल 5 13 पंचे 65. मग काय होईल 13 एके 13, 13 पंचे 65, 13 साती 91, 13 साती 91 म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 7. मग बघा पर्यायामध्ये कुठं 7 आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये 7 असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बघा किती सोपं आहे. गणित कळालं की एक किलोमीटर मध्ये किती जाईल हे काढलं आपण आणि मग विचारलेलं त्या 1 किलोमीटरने डिवाइड केलं. अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. त्यानंतरचं पुढील गणित बघा. आता हे कालमापन जो टॉपिक आहे त्या टॉपिक वरती हे गणित विचारल्याचं दिसून येतं बघा. कालमापन, कालमापन पण या टॉपिकवर हे गणित विचारल्याचं दिसून येतं. तर गंमत काय केली बघा, लीप इयर बद्दलचं आपल्याला माहिती असतंय. जर लीप इयर असेल, लीप वर्ष असेल तर काय होतं, पुढील वर्षी 2 दिवस पुढे जातात. ते 2 दिवस म्हणजे काय म्हणायचंय त्यांना की 31 डिसेंबरला 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला वार असतो आणि 1 जानेवारीला पुढील 1 जानेवारीला दुसरा वार येतो. हे कुठल्या वर्षामध्ये घडतं मित्रांनो, तर ते लीप इयर मध्ये घडतं. आणि आपल्याला काय विचारलं ह्यांनी, लीप इयरच दिलंय बघा 2020. हे कसलं वर्ष आहे, लीप इयर. लीप इयर कसं काढतो आपण, लीप इयर काढण्याची मेथड अशी आहे की दिलेल्या वर्षाला 4 ने भागायचं. जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण लीप इयर असे म्हणतो. 2020 ओके. ह्याला जर मी 4 ने भागलं तर काय येईल, 4 एके 4, 4 पंचे 20, 2 ला 4 ने भाग जात नाही म्हणून घेतला 0, 4 पंचे 20. हे काय आहे, लीप वर्ष. लीप वर्ष आहे, लीप वर्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ते पुढे काय म्हणतात बघा. हे लीप वर्षाबद्दलची माहिती घेतलेली आपण आहे. त्यानंतर ते म्हणतात, आता गणित पूर्णपणे आपण पाहून घेऊया. लीप वर्ष कोणाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही असं मला विचाराल, सर 1900 हे लीप वर्ष आहे का, त्याला 4 ने भाग जातो. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, जर सेंचुरी शतकी वर्षे असतील तर त्याला 400 ने भाग देऊन पाहायचा आहे बघा. 1900 ला 400 ने भाग जातो का, 400 मी असं लिहिलं. हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झालेले दिसतील. त्याच्यानंतर बघा 4 ने 19 ला भाग जातो का, किंवा 4च्या पाड्यामध्ये 19 आहे का, तर नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला 1900 हे लीप वर्ष नसल्याचं दिसून येतं. आपल्याला हितेच फसवण्याचा प्रयत्न पेपर सेटरचा असतो की बाबा विद्यार्थ्यांनी हे चुकलं पाहिजे. पण हे 2020 हे काय आहे, डायरेक्ट लीप वर्ष असल्याचं दिसून आपल्याला येतं. तर बघा त्यांनी काय म्हणलंय, प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन कधी असतो, जानेवारीमध्ये. 2020 मध्ये 26 जानेवारी. 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. आणि 15 ऑगस्टला काय म्हणतो, तर तो स्वातंत्र्य दिन आहे. महाराष्ट्र दिन कधी असतो, 1 मेला. शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबरला. बाल दिन कधी असतो, 14 नोव्हेंबरला. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बाल दिन कधी असतो, शिक्षक दिन कधी असतो. त्याच्यानंतर ह्या गोष्टीवर आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची खूप शक्यता असते. तर बघा त्यांनी काय म्हटलं आहे, 26 जानेवारी 2020 ला कुठला वार आहे, गुरुवार. गुरुवार असल्याचं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की गुरुवार आहे. तर पुढे जाऊन ते काय म्हणतात, त्या वर्षी महाराष्ट्र दिनाचा वार कोणता आहे, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन कधी असतो बघा, हे महाराष्ट्र दिन म्हणूया.
कधी असतो? 1 मेला. तर सरळ सरळ गणितामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? 26 जानेवारी 2020 ला गुरुवार आहे, तर 1 मे 2020 ला कोणता वार आहे? तर आपण शिकल्याप्रमाणे काय, 26 बघा, जानेवारी किती दिवसाचा महिना आहे? जानेवारी हा 31 दिवसाचा महिना आहे. त्यातनं जर 26 गेले तर जानेवारीचे राहिले 5 दिवस. आता बघा, ही खरी गंमत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर 28 दिवस जनरली असतात, पण लीप इयर असेल तर 1 दिवस जास्त येतो, म्हणजे फेब्रुवारीचा 1 दिवस. एप्रिल मध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. मार्च आधी, मार्च मध्ये किती दिवस आहेत? तर 31 दिवस आहेत. 7 चोक 28 आणि उरले 3. मार्चचे 3 दिवस, एप्रिलचे 2 दिवस आणि मे चा 1 दिवस. अशा प्रकारे ह्याची बेरीज करायची फक्त. तर किती येईल? 5 आणि 1 6, 6 3 9, 9 आणि 2 11 आणि 1 12. 12ला जर मित्रांनो 7नेच का भाग द्यायचा आहे? तर आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. त्याच्यामुळे आज जो वार असतो तो 7 दिवसांना पुन्हा तोच वार येतो. म्हणजे रविवारी 15 तारीख असेल तर पुढच्या रविवारी +7 केल्यानंतर 22 तारखेला पण रविवार असतो. म्हणून आपण ह्यांना 7ने भाग दिल्यानंतर बाकी उरते 5. तर आता हे पहा, गुरुवार पासून पुढे 5 दिवस. तर पटकन येत असेल तर करा, नाहीतर मागे 2 दिवस या, गुरुवार बुधवार मंगळवार असं. तशा प्रकारे. किंवा बघा, सरळ मोजायचं. गुरुवार गेला, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. तर आपलं उत्तर आहे मंगळवार. तर पर्याय क्रमांक किती? 2. आहे ना मजा? की कसं इझी प्रकारे आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. अशाच प्रकारे आम्ही गणित तुम्हाला शिकवणार आहोत. आणि तुम्हाला ह्याची त्याच्यामुळे हमी देत आहोत की 30 पैकी 30 नक्की मार्क तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही एवढंच करायचं आहे. बघा, आम्ही ह्या बॅच मध्ये येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी, आता ह्या महासंग्राम तुम्हाला आम्ही युट्यूबवर फ्री मध्ये घेत आहोत, पण येणाऱ्या बॅच मध्ये नेमकं काय केलं पाहिजे, कशा प्रकारे, आणि तुम्हाला 30 पैकी 30 मार्क ह्या टीईटी मध्ये पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, कसे मिळतील, ह्याचे तुम्हाला मास्टर प्लॅन कमी वेळेमध्ये काय करता येईल ह्याबद्दल आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर तुम्ही त्या प्रकारे आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, ही आमची पर्सनल गॅरंटी आहे. तर अशा प्रकारे बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मंगळवार मिळालेलं आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचं पुढील बघा, फक्त गणिताचं ह्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे बघा, की आपल्याला फक्त जास्त आकडेवारी दिलेली आहे. घाबरून जायचं आहे का ह्या प्रश्नाला? घाबरून जाण्याची काही गरज नाही. तर बघा, फक्त गुणाकार, बेरीज, वजाबाकी आपल्याला जर येत असेल, काय काय आलं पाहिजे? गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि भागाकार, ह्या ज्या मूलभूत गणिताच्या क्रिया आहेत त्या जर येत असतील तर तुम्हाला ह्या 30 पैकी 30 मार्क मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तर बघा, हे पुन्हा आपण लगेच बघूया की काय विचारलं आहे आणि त्याचं उत्तर काय असणार आहे. बघा, एका खोक्यात प्रत्येक की 150 ग्रॅम वजनाची 15 बिस्किट आहेत. 150 ग्रॅम वजनाची किती बिस्किट आहेत? 15 बिस्किट आहेत. त्यापुढे काय म्हणतात? प्रत्येक 100 ग्रॅमाची किती? 28 बिस्किट पुढे आहेत. म्हणजे एक बॉक्स आहे असा मोठा, त्याच्यामध्ये 15 बिस्किट आहे. प्रत्येक बिस्किटाचं वजन हे किती आहे? तर 100 ग्रॅम आहे. त्याच्या पुढे ते म्हणतात 100 ग्रॅम वजनाची 28 बिस्किट पुढे पण आहेत. आधी बिस्किट होती, त्याच्यानंतर 28 बिस्किट पुढे पण आहेत. त्याच्यानंतर काय म्हणतात ते, प्रत्येक 50 ग्रॅम 8 बिस्किट पुढे ठेवले. म्हणजे वेगवेगळे बिस्किट असेल, पार्लेजी असेल, गुड डे असेल, किंवा अजून क्रॅक जॅक वगैरे अशा प्रकारचा हा बॉक्स आहे आणि ते आपल्याला आणलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये असे आहेत. तर आपल्याला काय म्हणतात, खोक्यासह बिस्किटाचे एकूण वजन सव्वा 6 किलो भरते. तर तुम्हाला 6.25 किलो म्हणजे किती ते माहिती पाहिजे. 6.25 6.25 6 किलो आणि नंतर पावशेर, मग किती झालं? 6.25 किलो. 6.25 किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 ने त्याला गुणा. 6000 6000 बघा, 6000 आणि 250 ग्रॅम म्हणजे
6250 ग्रॅम. आपण एकदम सिस्टमॅटिक लिहूया की बघा काय बॉक्स सहित वजन किती 6250 ग्रॅम. हे काय बॉक्सचं पण वजन आहे आणि त्या जो मटेरियल आहे त्याच्यामध्ये जी बिस्किट आहेत बिस्किटाचे पुडे आहेत त्यांचं पण वजन आहे एवढं आहे बघा. एकूण वजन 6.25. तर ते काय म्हणतात फक्त खोक्याचं वजन काय आहे. आता ते बिस्किट टाकलेले त्यांचं वजन वर दिलंय आणि त्या खोक्याचं वजन विचारलेलं आपल्याला दिसून येतं. तर बघा पहिलं काय केलंय एक म्हणूया त्याला आपण 15 150 ग्रॅमची किती बिस्किट आहेत 15 बरोबर. 2 काय केलंय त्यांनी 100 ग्रॅमची किती बिस्किट पुढे 100 ग्रॅमचे 28 आणि 3 काय केलंय त्यांनी बघा 50 ग्रॅमची 8 बिस्किट आहेत 50 ग्रॅमची 8 बिस्किट. ह्याचा जर बघा नुसता गुणाकार केला अशा प्रकारे तर 15चा पाडा तुम्हाला येतोय का डायरेक्ट येत असेल तर वेल अँड गुड. मी तर तुम्हाला नेहमी सांगतो की तुमचे 30 पर्यंत पाडे पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा हे शून्य लिहिलं आपण इथं 15 5 75 ला 5 त्याच्यानंतर हातच्या आला 7 15 1 7 आणि 22 2250 ग्रॅमची 15 बिस्किट आहेत. हे ग्रॅम मध्ये बरं सगळं ग्रॅम. हा त्याच्यानंतर काय बघा 100चं काय 2800 त्याच्यानंतर 50 गुणिले 8 म्हणजे 400 तुम्हाला डायरेक्ट माहिती 400. ह्याची बेरीज करा किती बेरीज येईल बघा 0 0 0 5 5 ला 5 8 आणि 5 12 12 आणि 2 14 बरोबर. अच्छा आला 1 4 आणि 1 5 54 50 62 50 मधून जर मी 54 50 वजा केलं 0 0 12 8 0 करेक्ट 800 ग्रॅम. कुठं आहे पर्याय 800 ग्रॅम ग्रॅम मध्ये बघा हे किलो मध्ये विचारलं असतं तर काय आलं असतं 0.8 किलोग्रॅम. तर ग्रॅम मध्ये कुठं आहे 800 ग्रॅम बघा पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आहे ना सोपं. काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला ह्याच्यातून अजून काय अवघड वाटत असेल तर आपण अजून सोपं करूया की कसं केलं पाहिजे तसं. आता तिरकस आडवा गुणाकार केलाय का असं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तुम्ही असं करून पहा 150 गुणुले 15 आणि जर तुम्हाला 15चा पाडा येत नाही तर पहिलं 5 ने गुणा परत 1 ने गुणा आणि ते उत्तर मिळवा. अशा प्रकारे आपण करणार आहोत. त्यानंतरच बघा पुढील प्रश्न काय विचारलेला आहे तर बघा राजचे आजचे वय एक राज आहे. आधी प्रश्न नीट समजाल. गणिताची मास्टर की काय आहे तर प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे त्यानंतर तुम्ही पेन उचलायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचू शकत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा प्रश्न पहिलं समजून घ्या. तर बघा काय राजचे आजचे वय. राज नावाचा एक मुलगा आहे राज. हा राज आहे. त्याचा आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. राजला लहान बहीण आहे ती दोघांमध्ये वयात किती फरक आहे 4 वर्षाचा आहे. म्हणजे राजचं वय जर मी म्हणलो एक्स एक्स तर त्याच्या बहिणीचं वय किती बघा बहीण आणि ती पण कशी लहान. आता बघा राजची लहान बहीण आहे म्हणजेच किती वर्षांनी राज किती वर्षांनी मोठा आहे 4 वर्षांनी. मग बहीण किती वर्षांनी लहान असणार एक्स वजा 4 ही त्याचं बहिणीचं वय झालं. 5 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाची बेरीज म्हणते बघा. एकूण 30 वर्ष आहे. इथपर्यंत गणित झालं की 5 वर्षानंतर आता बघा एक्स राजचं वय त्याच्या बहिणीचं वय एक्स -4 आणि 5 वर्षानंतर म्हणजे किती दोघांचं बहिणीचं पण वय वाढलं असेल ना. 5 वर्ष आज आज दोघं असं समजूया की राज 8 वर्षाचा आहे बहीण 4 वर्षाची. तर 5 वर्षानंतर राज किती होईल 13 वर्षाचा होईल बहीण किती 9 वर्षाची होईल. तर दोघांचं 5-5 वर्षांनी वय वाढलं म्हणजे 10 बरोबर किती आहे 30 करेक्ट. तर बघा हे एक्स 2x झालं इथं 2x एक्स अधिक एक्स 2x वजा 4 अधिक 10 अधिक 6 बरोबर 30.
2x बरोबर किती येणार इथे 24 बरोबर. हा बघा 24 आलं तर x बरोबर 24/2 म्हणजेच किती 12. x काय आहे राजचं आजचं वय आहे किती बघा राजचं आजचं वय पेन तुम्हाला चेंज करून दाखवतो मी वेगळ्या कलर मध्ये. हा हे घ्या त्याच्यापेक्षा आपण हा घेऊया. हा चला ठीक आहे. बघा राजचं आजचं वय किती राजचं 1 वर्ष आहे ते किती मिळालं आहे आपल्याला 12 वर्ष मिळालेलं आहे. पुढे आपल्याला गणितामध्ये काय विचारलंय ते पहा की 2 वर्षापूर्वी राजचे वय किती वर्ष होते. आजचं वय किती 12. 2 वर्षात 2 मायनस केल्यानंतर किती मिळेल 10. 2 वर्षापूर्वी राजचं वय किती होतं 10 वर्ष. हे 2 वर्षापूर्वी राजचं वय असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा हाय काय आहे का अवघड फक्त तुम्हाला गणित कळालं. गणित कळाल्यानंतर 2 सेकंदात तुम्ही विचार केला आणि उत्तरापर्यंत सहज पोहोचला. अशा प्रकारे आपल्याला गणित करायचे. येतंय लक्षात. तर बघा अजून आपण अशीच आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये पण गणित विचारली जाणार आहेत आणि तिथं आपल्याला आउट ऑफ टेन्शन घेण्याची काय गरज आहे का की येतच नाही मला. खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त तुमचा फोकस पाहिजे आणि जे शिकवलंय त्याचा जर तुम्ही पुन्हा पुन्हा सराव केला. मी तर तुम्हाला सांगतो ह्या टीईटी परीक्षेमध्ये तुम्ही एक एक 2 महिने जर व्यवस्थित रोज 20 गणित सोडवली किंवा 30 आपल्या पेपरमध्ये 30 येतात म्हणून असं समजा रोज 30 सोडवली 2 महिन्यात तर तुम्हाला मी स्वतः हमी देतो की 30 पैकी 30 मार्क मिळतीलच. त्यानंतरचं पुढील बघा पुढील गणित काय आहे. आधी गणित नीट वाचायचं. शाळा आहे आपली शाळेचीच परीक्षा आहे म्हणून शाळेवरच म्हणजे प्रश्न पण एक सेकंद आपण थोडं पाणी पिऊया. हा चला तर लगेच पाहूया काय काय उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं. 110 नंबरचा प्रश्न आहे. काय आहे बघा. हा आज शाळेच्या वर्गपटावर आपण सर्व शिक्षक आहात किंवा काही विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात तर हजेरीपट वगैरे तुमच्या हा परिचयाचा शब्द आहे की आज वर्ग आपला पट 400 आहे. म्हणजे चांगली शाळा असेल बाबा मोठी शाळा असेल केंद्र शाळा असेल. किती विद्यार्थी 400 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी आज हजर आहेत तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत. तर मला सांगा ही जर हजर असलेले विद्यार्थी किती 340 गैरहजर किती 60 तर आपले पट संख्या किती पट 400 आहे. 400 पैकी किती गैरहजर एवढंच विचारलं आहे आपल्याला. हे असं इंटू आपण टक्केवारी कशी काढतो 400 पैकी किती 60 आणि इंटू 100 का लिहायचं आहे तर टक्के किती विचारलंय बघा. तर आपण हे शून्य कट केला हे शून्य कट केला हे शून्य हे कट केला 4 एक्के 4 4 ने जर डिवाइड केलं 60 ला तर आपण येत नाही असं समजूया 4 एक्के 4 4 एक्के 4 उरले 2 आणि पुढचा शून्य 4 पंचे 20 म्हणजे 15% एवढे विद्यार्थी काय आहेत शेकडा 15% गैरहजर असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि डायरेक्ट एखादा खूप चांगली बुद्धी आहे तो विद्यार्थी काय म्हणजे 400 पैकी 60 म्हणजे 100 ला किती 15. पण असं पण तुम्ही सोडवू शकता कसं 400 ला 60 तर 100 ला किती एक्स हे इकडं गेलं आणि हेच येईल परत तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला हेच येईल 60 गुणिले बघा असं येईल लगेच करून दाखवूया आपण. आपल्याला काही काही का जास्त नाही आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला हा टॉपिक आपली परीक्षा क्लिअर करण्याला मदत केली पाहिजे त्यासाठी. तर बघा 400 ला किती म्हणूया आपण 60 हे 60 आपण हा 60 आणि मग पुढे काय विचारलंय पेन चेंज करून दाखवतो तुम्हाला कसं लिहायचं. तर 100 ला किती एक्स तर कसं सोडवायचं
इकडचं हे असा गुणाकार तुम्हाला येतो. x बरोबर 60 गुणिले 100 डिवाइड बाय 400. बरोबर. असं केलं की सोडवलं हे तर आपल्याला किती मिळणार आहे? 15. उत्तर किती आपल्याला मिळाले? 15. पर्याय क्रमांक 3. चला पुढील पुढील गणित बघूया आपण. पुढील काय बघा. हा आता काय नफा तोट्यावरती एक विचारलंय गणित की नफा तोट्यावर आपण कसं दोन मेथड आहेत बघा. दोन मेथडने आपण करूया त्याला नफा तोट्यावरती. पेन दिसतोय तुम्हाला? थांबा पेन चेंज करू वाटलं जर दिसत नसेल तर. हा ठीक आहे. हा चांगला चालतो जरा. असं वाटतंय की हा पेन चांगला चालतो. एक वस्तू 560 रुपयाला विकली. जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा 640 रुपयाला विकल्यास होतो तर त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत किती? बघा एक वस्तू आहे आपल्याकडे. ती काय केली मित्रांनो? ती आपण घेतली आणि कितीला विकली? 560 ला विकली. तेव्हा काहीतरी तोटा झाला. करेक्ट. म्हणजे तोटा होत असेल तर काय पाहिजे बघा. तोटा कधी होतो? विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा किती असते? कमी असते. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती. तोटा बरोबर खकी म्हणतो आपण. खकी मायनस विकी. हे काय आहे? खकी आणि विकी. तर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तेव्हा काय होतो? तोटा. आणि जर विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तर काय होईल आपल्याला? नफा. तर इथं झालेला आहे आपल्याला तोटा. तर पर्यायापैकी आपण एक पर्याय घेऊया कुठला बी. बघा हा जर घेतला 480 समजा, त्याच्यावरून जर आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तर काय बाबा 480 रुपयाची वस्तू कितीला विकली? 580 ची वस्तू आपण कितीला विकली? 560 ला. म्हणजे 20 रुपये तोटा झालेला आहे. बरोबर. आणि तीच वस्तू 580 जर आपण 640 ला विकली असती तर नफा किती झालेला आहे? नफा या फॉर्म्युला टाकून करा किंवा ओरली तोंडी जर तुम्हाला पटकन कळत असेल तर तोंडी करा. 60 रुपये 20 हे 60च्या किती पट आहे? 60 हे 20च्या किती पट आहे? 3 पट. विचारलंय काय? तोटा तिप्पट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असल्याचं दिसून येतं की 580 ही त्याची खरेदी किंमत असावी. म्हणजे ह्या गणितात दिलेल्या कंडिशन पूर्ण होतील. अजून मेथडने सोडवायचं असेल तर आपण सोडवू शकतो का? हो यस. आपण नक्की सुद्धा त्या प्रकारे सुद्धा सोडवू शकतो. त्यानंतरचं पुढील गणित बघा. आता एक आपल्याला हे स्थानिक किंमत माहिती असते बघा. आपला गणितात 4थी 5वीचा साधा टॉपिक. स्थानिक अंकाची स्थानिक किंमत. अंकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत हे आपला कन्सेप्ट एकदम सोपा आहे. एकदम सोप्या प्रकारचं गणित हे विचारलेलं आहे. असा एक आपल्याला अंक 6 आकड्याचा अंक दिलेला आहे. एक आकडा दिलेला आहे. त्यात काय म्हटलंय की 6 ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 6 ची विचारली बघा. 6 कुठं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 10,000 म्हणजे 60,000. 6 ची किंमत किती आहे? 60,000. बघा 1 2 3 4 1 2 3 4 60,000 त्याची किंमत आहे. 4 कुठं आहे? एकक, दशक, शतक. शतकाच्या स्थानची किती किंमत? 4 ची 400. आणि त्यात काय पट विचारली आपल्याला? पट म्हणजे 400 ने जर ह्याला भागिले तर काय येईल बघा. हे कट झालं. 4 एके 4 बरोबर. 4 एके 4 उरले 2. 4 पंचे 20 आणि उरले 150. कुठे आहे 150? पर्याय क्रमांक 3. इतकं सोपं विचारलंय बघा. पर्याय क्रमांक 3 मध्ये 150 असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा. अशा प्रकारे आज आपण ह्या महासंग्रामामध्ये एवढे प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला जर ते आवडत असतील तर उमेद आय एस अकॅडमीच्या टेलिग्राम युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही लाईक करा, मित्रांना तुमच्या शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि बघा तुम्हाला जर ह्या टीईटी पास होण्यासाठी मी टीईटी पास होणारच जर असं तुम्हाला व्हायचंच आहे
जर तुम्हाला जर आमच्याशी जोडायचं असेल तर संदर्भात अधिक माहिती, ह्या बॅचच्या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या उमेद आय एस अकॅडमीच्या जे नंबर आहेत 2 त्या नंबरवर नक्की संपर्क साधा. तुम्हाला नक्की 100% आम्ही टीईटी पास करण्याची गॅरंटी देतो. फक्त तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला टीईटी नक्की पास करून देऊ. तर अशा प्रकारे बघा, आपण आज गणिताचे हे प्रश्न पाहिलेले आहेत, त्याची तुम्हाला नक्की मदत होईल. बघा, ही जी तुमची 28 जूनला परीक्षा आहे ना, जर तुम्ही आज काही शिक्षकांनी बॅचेस लावले असतील, केलं असेल, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांनी बॅचेस लावले नाहीत पण परीक्षा देत आहेत, तर तुम्ही मित्रांनो, मी एक सांगू इच्छितो की तुम्ही असे ब्लँकली जाऊ नका. हे छोटे छोटे लेक्चर पहा आणि परीक्षा द्या. तुम्हाला नक्की यश मिळेल. जर तिथं तुम्हाला चुकून अपयश मिळालं तर तुम्ही आमच्याशी जोडा. आम्ही तुम्हाला टीईटी च्या यशापर्यंत नक्की घेऊन जाऊ. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.